गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तरी नाही धीरच सोडणार बरी नाही धीरच सोडणार चाकर शिवबाच होणार डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार हो संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता संताची धनाची रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता घोड नाही पाणीच पिणार अरे गोड नाही पाणीच पिणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा घोड तो दौडीत सोडणार हो घोड तो दौडीत सोडणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार दादावर थोरल्या धन्या दादावर तोरणा बांधिले शिवबाने राजा तिचा सण ह्यो शिवबाने राजन
छत्रपती झालं ग जय शिवाजी. नमस्कार मी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. नमस्कार मी वरद विजय यादव. येथे उपस्थित सर्व शिवभक्तांचे मी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ आडनाळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहावं मर्द मराठ्यांचे रक्त, सळसळत राहावं मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. आम्ही येथे एक किल्ला केलेला आहे, त्याचे नाव पद्मदुर्ग आहे. याची माहिती सांगण्यासाठी आमच्या मंडळाचा एक शिवभक्त येतो. नमस्कार मी सत्य संजय मगदूम. आम्ही आज पद्मदुर्ग किल्ला केला आहे. मुळच्या सागर किनाऱ्यापासून आपल्याला एक किल्ला दिसतो. तोच किल्ला म्हणजे पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला म्हणून ओळखला जातो. जंजिरावर जाणारे पर्यटक सहसा हा किल्ला पाहण्यासाठी जात नाहीत, कारण ज्याप्रमाणे जंजिरावर जाण्यासाठी बोटी उपलब्ध होतात त्याचप्रमाणे आपल्याला पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सहज बोटी उपलब्ध होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुरावरी ही दुसरी राजापुरी तयार केली आहे. हा किल्ला इसवी सन 1678 मध्ये शिवरायांनी बांधण्यास सुरुवात केली. ह्या किल्ल्याला एकूण 6 बुरुज आहेत. प्रवेशद्वारातून समोरच आपल्याला एक जिना असतो. त्या जिन्यावरून आपण वर गेल्यावर 5 फुटी आपल्याला प्रशस्त अशी फांजी दिसते. या फांजीवरून आपल्याला पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी उपलब्ध होते. शिवाजी महाराजांनी हा किल्ला सिद्धीच्या जंजिरा जिंकण्यासाठी आणि शत्रूंवर निरीक्षण ठेवण्यासाठी हा शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. छत्रपती संभाजी महाराजांनी जी जंजिरेची मोहीम दिलेली ती कुठल्या सरदारांनी? कोंडाजी सरदार. आणि स्वराज्याचे तिसरे जे छत्रपती आहेत त्यांचं नाव राजा शिवाजी महाराजांवर सहकार्य दोन माणसं हिंदूराजे होता आणि मिर्झाराजे देशमुख मिर्झाराजे देशमुख हिंदूराजे आहे. महाराजांच्यावर फोन करून परस्पर दोन्ही राज्यपत्रांवर मोगलांना जग केलं, कारण ते शिवराज राजा होता म्हणून तिने विश्वास नसल्यामुळे तिने दिलेर खंडात आणि दिलेर खंडात पुरंदरच्या तहवेळी मोरारबाजी देशपांडेच्या बरोबर युद्ध झालं. मोरारबाजी देशपांडेंना वीरगती प्राप्त झाली. दिलेर खंडाच्या बरोबर युद्ध झालं. मोरारबाजी देशपांडे पूर्वी स्वतःचे मावळ प्रांतात जावळीचे स्वतंत्र नंतर महाराजांची कार्य बघून त्यांनी आपण सांगितलं.
कारण आपण आता कोल्हापूर जिल्ह्यात नाव आपलं युनेस्को यादी केला त्यामुळे आपण तिथे करून दिलं पाहिजे. त्यामुळे सामाजिक यानंतर जय आपण पवित्र महाराज पुतळ्यासारखंच केला